सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज अश्विन शुद्ध नवमी अर्थात महानवमी। नवदुर्गेचे नववे रूप सिद्धिदात्री देवी। कमळावरती विराजमान असलेल्या या चतुर्भुज देवीचे आज पूजन केले जाते। सिद्धिदात्री देवीच्या हातात सुदर्शन चक्र, शंख, गदा आणि कमळ आहे। या देवीच्या आराधनेने विवेक बुद्धी मिळते आणि ज्ञानाची व अध्यात्माची वृद्धी होते। नवरात्रोत्सव 2024 मधील जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील नववी माळ मी अर्पण करीत आहे। त्यागमूर्ती रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना। लक्ष्मीबाई यांचा जन्म 7 जून 1894 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला। कुंभोज हे गाव अतिशय समृद्ध होते। लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव अण्णा पाटील होते। पुढे त्यांचा विवाह भाऊराव पाटील यांच्याशी 1909 साली कुंभोज येथे झाला। आदर्श पत्नी कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाई होत्या। त्यांच्या जीवनातील, त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला जातो। लक्ष्मीबाई यांच्या घरी एक पाहुणे आले होते आणि जेवायला बसले असता लक्ष्मीबाईंचे सासरे बुवा, पती भाऊराव आणि ते पाहुणे असे जेवायला बसले आणि जेवता जेवता पाहुण्यांनी भाऊरावांना प्रश्न केला, तुम्ही काय काम करता? आणि त्यावेळी लक्ष्मीबाईंचे सासरे बुवा भाऊराव काही बोलायच्या आधीच लक्ष्मीबाईंच्या सासऱ्यांनी म्हणजेच पायगुंडा पंत यांनी पाहुण्यांना सांगितलं, हा 2 टाइम हदडतो आणि गावभर हिंडत राहतो। हे ऐकताच भाऊरावांना तर काही वाटलं नाही, कारण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच भाऊरावांच्या वडिलांनी वस्तुस्थिती कथन केलेली होती। अर्थात यामागे सत्य जरी असलं तरी लक्ष्मीबाईंना मात्र पाहुण्यांसमोर आपल्या पतींचा झालेला अपमान याबद्दल त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। जेवायला वाढताना भाऊरावांच्या ताटात ते 2 अश्रू ओघळले। पत्नीच्या डोळ्यातील ते अश्रू खूप काही सांगून गेले आणि भाऊरावांनी मनातल्या मनात शपथ घेतली, आता मी नक्कीच काहीतरी करून दाखवणार। असा हा माझा अपमान, पर्यायाने माझ्या पत्नीचा झालेला हा अपमान मी आयुष्यात पुन्हा कधी होऊ देणार नाही, असा त्यांनी निश्चय केला। आणि पुढे भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली। सातारा जिल्ह्यातील काले या ठिकाणी तळागाळातील बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देता यावी यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। सर्वप्रथम त्यांनी एक वसतिगृह काढून त्यात सर्व जाती धर्मातील मुलांना प्रवेश त्या ठिकाणी दिला। 1924 मध्ये सातारा येथे जिल्ह्याच्या ठिकाणी या संस्थेचं स्थलांतर करण्यात आलं आणि स्वतःच्या राहत्या घरीच त्यांनी वसतिगृह सुरू केलं। आता वसतिगृह घरातच असल्यामुळे वसतिगृहातील सर्व मुलांचा स्वयंपाक, ती सगळी कामं लक्ष्मीबाईंनाच करावी लागत होती। परंतु कधीही त्यांनी याबाबतीत तक्रार केली नव्हती किंवा अगदी साधी कुरबुर सुद्धा त्यांनी केलेली नव्हती। वसतिगृहातील मुले आणि स्वतःची मुलं यांच्यात त्यांनी कधीही फरक केला नव्हता। एकदा वसतिगृह पाहणीसाठी काही पाहुणे मंडळी त्यांच्या संस्थेत आलेली होती आणि बोलता बोलता त्यांनी सहज प्रश्न केला, वहिनी तुम्हाला मुलं किती आहेत? आणि त्यावेळेला लक्ष्मीबाई अगदी
उत्स्फूर्तपणे अगदी सहजपणे कुठलाही आव न आणता त्या अगदी सहजपणे म्हणून गेल्या, मला 50 मुलं आहेत. आणि त्यावेळेला पाहुणे आश्चर्याने पाहत होते लक्ष्मीबाईंकडे. आणि लक्ष्मीबाईंना त्यांच्या मनातला गोंधळ समजला आणि त्या म्हणाल्या, अहो ही मुलं ही माझीच आहेत की, आणि म्हणून माझी मुलं आणि ही सगळी मुलं अशी मिळून 50 मुलं आहेत मला. एकंदरीत या छोट्याशा प्रसंगातून दिसून येतं की लक्ष्मीबाईंनी किती आपलेपणाने हे काम केलेलं होतं. पतींच्या कार्यात स्वतःहून हातभार लावणं किंवा साथ देणं काय असतं, तर याचं उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाई. अगदी श्रीमंत घरातून आलेल्या लक्ष्मीबाईंना अगदी त्यांच्या माहेरच्या लोकांनी सोन्या नाण्याने मढवून त्यांना पाठवलेली होती. आणि ह्या सगळ्या वसतिगृहाचा, या सगळ्या शैक्षणिक कामाचा, या संस्थेचा सगळा आर्थिक व्यवहार सांभाळता सांभाळता अनेकदा भाऊराव हातघाईला यायचे. त्यावेळेला लक्ष्मीबाई कसलाही विचार न करता आपले दागिने काढून द्यायच्या, गहाण ठेवायच्या, आणि पर्यायाने ते गहाण ठेवलेले दागिने बऱ्याचदा सोडवून आणता यायचे नाहीत आणि मग ते पर्यायाने विकावे लागायचे. एकदा लक्ष्मीबाईंचे भाऊ त्यांच्याकडे आले असता आपल्या बहिणीकडे पाहून मनातल्या मनात त्यांना फार वाईट वाटलं आणि मनातल्या मनात त्यांनी विचार केला, अगदी नखशिकांत असं सोन्या नाण्याने मडवून पाठवलेल्या आपल्या या बहिणीला तिच्या सासरी अगदी लंकेची पार्वती करून ठेवलेले. आणि मनातली नाराजी त्यांनी भाऊरावांना बोलून दाखवली. लक्ष्मीबाईंचे भाऊ भाऊरावांना म्हणाले, भाऊराव, आमच्या बहिणीला तुम्ही अगदी लंकेची पार्वती करून ठेवले, यात खोटं काही नव्हतं. आणि म्हणून भाऊरावांना थोडंसं वाईट वाटलं, त्यांनी मान खाली घातली. परंतु आपल्या पतीचा भावाकडून झालेला हा अपमान लक्ष्मीबाईंना सहन झाला नाही आणि त्या भावाला म्हणाल्या, दादा, लंकेची पार्वती त्यांनी केलं नाहीये मला. आजही मी लक्ष्मीच आहे, कारण मला या दागिन्यांपेक्षा माझ्या पतीचं असलेलं कार्य हे जास्त महत्वाचं आहे. कारण ते हे कार्य समाजातल्या तळागाळातल्या लोकांना शिक्षण मिळावं, मुलांना शिक्षण मिळावं म्हणून करतायत आणि त्यांचं शैक्षणिक कार्य हे मला कुठल्याही दागिन्यापेक्षा महत्वाचं आहे, हे त्यांनी भावाला सांगितलं. अगदी अभिमानाने सांगितलं आणि आपल्या पतींचा होत असलेला अपमान त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं होतं. आणि असं अनेक वेळेला असे प्रसंग घडत राहिले की अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या किंवा समाजातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी सुरू केलेला हा वसा, यासाठी केलेलं हे छोट्याशा रोपट्याचं रूपांतर पुढे वटवृक्षात झालं. रयत शिक्षण संस्थेचा जो ज्याला आपण लोगो म्हणूया तो सुद्धा वटवृक्षाचाच आहे. आणि एकदा झालं असं, 1930 सालचा मकर संक्रांत होती आणि या मकर संक्रांतीच्या वेळेला वसतिगृहातला अन्नधान्याचा साठा सगळा संपलेला होता आणि भाऊराव देणगी मिळवण्यासाठी बाहेरगावी गेलेले होते. आणि वसतिगृहातल्या व्यवस्थापकांनी सांगितलं, वहिनी, वसतिगृहातला सगळा धान्याची कोठारं सगळी रिकामी आहेत, आज सणाचा दिवस आहे आणि मुलांना जेवू घालायला आज काही नाही आहे, स्वयंपाक झालेलाच नाही आहे, कारण काहीही शिल्लक नाही आहे. त्यांनी सांगितलं की सामान आणायला सांगा किंवा आणण्याची व्यवस्था करा. त्यांनी सांगितलं, कसं आणणार? आपला नेहमीचा दुकानदार, पूर्वीची बरीच थकबाकी आहे आपली, त्याच्याकडे बरेच मागचं देणं बाकी आहे, उधारी आहे भरपूर आणि म्हणून तो आज माल द्यायला तयार नाहीये. आता लक्ष्मीबाईंकडचा सगळा सोन्याचा दागिन्यांचा सगळा साठा संपलेला होता, स्त्रीधनाचं सगळं संपलेलं होतं. त्यांच्या अंगावर एकमेव दागिना होता, तो म्हणजे गळ्यातलं मणी आणि मंगळसूत्र. मकर संक्रांतीचा सण आहे, सौभाग्याचा सण आपल्याकडे मानतात आणि या अशा सणाच्या दिवशी सौभाग्याचं लेणं, मंगळसूत्र, एकमेव सोनं त्यांच्याकडे शिल्लक होतं. त्यांनी क्षणभरातच ते मणिमंगळसूत्र काढून व्यवस्थापकांच्या हातात दिले आणि त्यांना सांगितलं, हे घ्या, हे कुठेतरी गहाण ठेवा आणि आजच्या जेवणाची व्यवस्था करा, मुलं उपाशी राहता कामा नये. व्यवस्थापकांचे हात कचरू लागले. एका स्त्रीचं सगळं स्त्रीधन तर गेलेलं आहे आणि हे महत्वाचं सौभाग्याचं लेणं तिचं आपण कोणत्या हाताने घ्यावं, कसं घ्यावं, हे गहाण तरी मी आज कसं ठेवू? परंतु लक्ष्मीबाईंनी सांगितलं, अनुमान करू नका, मुलं उपाशी राहतील,
त्यापेक्षा हे गहाण ठेवणं हे जास्त बरोबर आहे, हे जास्त योग्य आहे. आणि त्यामुळे मनात कसलाही विचार न आणता हे घ्या आणि मुलांना वेळच्या वेळेला पोटभर जेवू घाला. आणि व्यवस्थापकांनी सुद्धा जड अंतकरणाने परंतु लक्ष्मीबाईंच्या औदार्याला मनामन त्यांनी नमन केलं आणि ते तो दागिना घेतला, मणी मंगळसूत्र घेतले आणि ते गहाण ठेवले. आणि त्या दिवशीचा मकर संक्रांतीचा सण खऱ्या अर्थाने गोड झाला. पुढे नेहमीप्रमाणेच ते मणिमंगळसूत्र काही सोडवून आणता आले नाहीत आणि गहाण ठेवलेले ते मणिमंगळसूत्र विकावे लागले. लक्ष्मीबाई पुढे एकदा असं म्हणाल्या, मी चालले, या मुलांना सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. भाऊरावांना सांगितलेले हे शब्द आहेत, त्यांच्याशी बोललेला हा अखेरचा संवाद आहे त्यांचा. या मुलांना सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका, उद्या पाडव्याचा सण आहे. मी गेले तरी सर्वांना जेवू घाला आणि बोर्डिंगचे हे रोपटे मरू देऊ नका. हे त्यांचे अखेरचे शब्द, अतिशय भावपूर्ण परंतु उदात्त असलेले हे शब्द आहेत. 1930 साली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचं निधन झालं. अवघ्या 36व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण दातृत्वाचा त्यांनी घेतलेला वसा त्यांनी अखेरपर्यंत जपला. खऱ्या अर्थानं त्यागमूर्ती होती ही माऊली. 1930 साली त्यांचं निधन झालं. पुढे 1948 साली एका कार्यक्रमात बोलताना भाऊराव पाटील असं म्हणतात, या समाजाचं माझ्यावर भरपूर ऋण आहे, परंतु लक्ष्मीबाईंचं माझ्यावर प्रचंड ऋण आहे. समाजातल्या जगातल्या कुणाचंही ऋण मी कदाचित फेडू शकेन, परंतु लक्ष्मीबाईंनी या बोर्डिंगसाठी, या वसतिगृहासाठी, या रयत शिक्षण संस्थेसाठी जे काही केलंय, पर्यायाने माझ्यासाठी जे काही केलंय ते मी आजन्म त्यांचे ऋण फेडू शकणार नाही. या शब्दात त्यांनी आपल्या पत्नीविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली. मागची माळ अर्पण करताना, 8वी माळ अर्पण करताना मी म्हणालो, ते एका स्त्रीला पुढे आणण्यासाठी, एका स्त्रीचं कार्य तिला करण्यासाठी तिच्या पतीची साथ महत्वाची असते, त्यांचं सहकार्य महत्वाचं असतं. पण आज इथं म्हणावं असं वाटतं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, एका स्त्रीचा पाठिंबा असतो, स्त्रीची साथ असते. आणि इथं आपण कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतो, परंतु त्याच वेळेला त्यांच्या मागे उभी असलेली ही माऊली, रयत माऊली जिला आपण म्हणतो, या माऊलीचं योगदान, या माऊलीचं त्याग आणि तिचं दातृत्व हे विलक्षण आहे, अतिशय महान आहे. आणि असं म्हणावं असं वाटतं, मला तरी किमान वाटतं, लक्ष्मीबाई नसत्या, त्यांची साथ नसती तर भाऊराव पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील ठरले नसते कदाचित, किंवा रयत शिक्षण संस्था इतकी बहरली नसती. ज्या काळात तिला योग्य खतपाण्याची आवश्यकता होती, योग्य मदतीची आवश्यकता होती, योग्य साथीची आवश्यकता होती, त्या काळात लक्ष्मीबाईंनी अतिशय मोलाची साथ भाऊरावांना दिली, रयत शिक्षण संस्थेला दिली. आणि केवळ त्यांच्या दातृत्वामुळे, त्यांच्या त्यागामुळे रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरलेला आहे. आणि म्हणूनच लक्ष्मीबाईंचं कर्तृत्व मला आज विलक्षण महत्वाचं वाटतं. जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील आजची ही 9वी माळ मी लक्ष्मीबाईंना अर्पण करते, समर्पित करते. या देवी सर्वभूतेषु अन्नपूर्णा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः.